परभणी शहरात महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध प्रभागात उत्स्फूर्त मतदान होत असताना प्रभाग क्रमांक 7 मधील डॉक्टर जाकीर हुसेन अध्यापक विद्यालय येथे बूथवर मात्र दिव्यांगाची हेळसांड होतानाचे चित्र पाहायला मिळाले। शासनाने दिव्यांगांना सर्वतोपरी सुविधा देणे आवश्यक असताना देखील या केंद्रावर दिव्यांगासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र आढळून आले। लोकसभेला दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचे घरी जाऊन मतदान करून घेण्यात आले होते, परंतु महापालिका निवडणुकीसाठी मात्र असा उपक्रम राबविण्यात आला नाही। त्यामुळे दिव्यांगांना अनंत अडचणींना सामना करत मतदान केंद्रावर पोहोचावे लागले। डॉक्टर जाकीर हुसेन बूथ प्रमाणेच डॉक्टर मोहम्मद इक्बाल उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ITI येथील देखील दिव्यांगांना मदत करण्यासाठी कोणताहीच शासकीय कर्मचारी उपलब्ध नव्हता। त्यामुळे दिव्यांगाची मोठी फरफट होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। याशिवाय शहरातील ललित कला भवन केंद्र येथील बूथवर दिव्यांगांसाठी व्हीलचेअर देण्यात आली होती, परंतु या व्हीलचेअरचे चाक तुटल्याने ती एक बाजूला ठेवण्यात आली होती। त्यामुळे दिव्यांगांना त्यांच्या नातेवाईकांना उचलून मतदान केंद्रावर न्यावे लागले। या सर्व प्रकारामुळे दिव्यांगासह त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र असंतोषाचे चित्र पाहायला मिळाले। दिव्यांगाची हेळसांड होत असताना प्रशासनाला मात्र याकडे थोडेसे गांभीर्य नसल्याचे चित्र पाहायला मिळाले। Thanks for watching Ekmat Digital.